नमस्कार मैत्रिणींनो, ब्लाऊज कटिंग या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत आहे। तर आज आपण अस्तर पीसवर 34 साईजच्या प्रिन्स कटची कटिंग पाहणार आहोत। तर ही व्हिडिओ पूर्ण पहा। तर इथं मी अस्तर पीस घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने घडी उकलून घ्यायची आहे आणि जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढंच आपण इथं दुमडून घेणार आहोत। दुहेरी घडी करून घेतलेली आहे। तर इथं मी 10.5 इंच घेतलेला आहे डबल फोल्ड करून। तर अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे। खाली आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। तिथून आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे। 14 इंच घेतलेली आहे पूर्ण उंची। 13 मध्ये 1 इंच प्लस करून 14 घेतलं। इथे 5.5 इंच घेतला मुंडा। अशा पद्धतीने इथे लाईन ओढून घेतलेली आहे मुंड्याची, सॉरी शोल्डरची। आणि इथं मुंडा 6 इंच घेतला। इथून चेक करायचं शोल्डर इतकं आहे की नाही, थोडंसं समोर घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तिथून आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे, अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन। तुम्ही 2 सुद्धा घेऊ शकता, मी इथं 2 इंच घेतलेला आहे। मागचा मुंडा 1.5 इंच मुंड्याचा निम्मा करून घ्यायचा आहे। निम्म्याच्या पॉईंटपासून फिटिंगच्या पॉईंटपर्यंत आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। जर काखेत चुन्या पडत असतील तर इथं 2 रेषा खाली घ्यायचा आहे। 2.5 इंच गळा रुंदी, 3 इंच शोल्डर। मागचा गळा आहे 9, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 9.5 घेतलं आणि इथे बॉक्स बनवून घ्यायचा आहे। खाली सुद्धा 2.5 इंचच घेतलं, तुम्ही 2.25 सुद्धा घेऊ शकता। इथे 4 इंच घ्यायचं आहे मागच्या टक्ससाठी। उभा टक्स 4.5 इंच, दोन्ही साईडला अर्धा इंच आणि हा टक्स 1 इंचाचा जोडून घ्यायचा आहे। आता कट करून घेऊ। खालचा आपण सरळ लाईन ओढून घेतली, तिथून एक्स्ट्राचं कट करून घेऊ। इथं आपल्याला थोडासा कपडा जास्त वाढवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता इथं अर्धा इंच हुकलूक पट्टीसाठी आपल्याला समोर एक लाईन ओढून घ्यायची आहे, एक्स्ट्रा घ्यायचा आहे अर्धा इंच। आणि खाली आपण इथं अर्धा किंवा पाव इंच वाढवून घेऊ शकता, 1.25 इंच समोरच्या भागासाठी। 1.25 इंच मी इथं वाढवून घेतलेलं आहे, तुम्ही अर्धा इंच सुद्धा वाढवून घेऊ शकता। तर इथं आपण आता हा समोरचा भाग, सॉरी मागचा भाग त्या लाईनपासून समोर ठेवून घेऊ अशा पद्धतीने। आता हा भाग आपण इथं जसा आहे तसा आखून घेणार आहोत।
आता अर्धा इंच आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे समोरच्या भागासाठी, आणि इथं गळा रुंदी 2.5 इंच आणि 3 इंचाचं शोल्डर. समोरचा गळा आहे 6, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 6.5 घेतलं आणि 1 इंचावरून गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे. इथं आपल्याला त्या अर्धा इंचच्या लाईनपासून समोर 3.5 इंच घ्यायचं आहे आणि वर 5 इंच घ्यायचं आहे. इथून 3.5 इंच. इथं आपण 2 इंच घेणार आहोत समोर, वर 2 इंच. आता या 2 इंचापासून अशा पद्धतीने आपण आकार द्यायचा आहे मुंड्यापर्यंत, समोरच्या मुंड्याच्या गोलाईपर्यंत. आणि इथून अर्धा इंच आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे, ती कट करून घ्यायचं आहे अर्धा इंच. इथं 2 इंच घ्यायचं आहे, इथं 1 इंच. आता ही लाईन जोडून घ्यायची. खालची लाईन आपण इथं सरळ करून घेणार आहोत खाली. आता कट करून घेऊ. आता इथं आपल्याला इथून अशा पद्धतीने अर्धा इंच वरच्या लाईनपर्यंत इथं लाईन ओढून घ्यायची आहे आणि खालचा शिल्लक भाग कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. आता हे इथून आपल्याला कट करायचं आहे. इथं अर्धा इंच कट करायचं आहे आणि हा भाग सुद्धा आपल्याला कट करून टाकायचा आहे 2 इंच. गळा कट करून घ्यायचा आहे. तर बघा इथं आपली दोन्ही भागाची कटिंग झालेली आहे. आता आपण बाहीची कटिंग करून घेणार आहोत. तर बाहीसाठी मी इथं डबल फोल्ड करून घेतलेला आहे. आणखी एक फोल्ड करायचा आहे. तर इथं छातीचा चौथा भाग आपल्याला रुंदीसाठी लागत असतो आणि लांबी आहे 10ची बाही आहे, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मी 11 घेतलं. सरळ लाईन ओढून घेतली. त्या लाईनपासून आपल्याला 3 इंच समोर घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. आता हे कट करून घेणार आहोत. मी बाहीचा सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. तर इथं आता मी हे कट करून घेणार आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज पीसवरती ही कटिंग ठेवून तुम्हाला संपूर्ण कटिंग दाखवणार आहे, तर ही व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.